मला आवडतं. असं समजू शकतो. बरोबर. प्रश्न अर्थात मला मितालीजी तुम्हाला विचारायचा आहे की अमितजींच्या प्रचाराची धुरा आपल्यावरती येईल असं कधी वाटलं होतं का? कारण काय आहे की ठाकरे घराण्याची सून होणं आणि तो उंबरठा ओलांडून पहिला दिवस आणि थेट आज आपल्याच पतीच्या प्रचाराची धुरा तुमच्या खांद्यावरती येऊन थोपलेली असताना हा अनुभव कसा आहे आणि याचा कधी स्वप्नातही विचार केला होतात का? खरं तर नाही. मला असं वाटतं त्यांनी पण हा विचार नव्हता केला. आमचा हा अजिबात प्लॅन नव्हता. सो जसं झालं तसं आहे. पण आय डोंट थिंक आम्ही बोललो पण आहे की मी मी उतरायला पाहिजे की नाही. म्हणजे माझ्या मनात असं ते होतं की इट्स ऑब्व्हियस की मी जिथे हा जाणार, जसा आमचा रूट प्लॅन होणार एव्हरी डेचा प्रचाराचा, मी असणार त्याच्याबरोबर. म्हणजे असं काय असं हे पण नव्हतं की अरे मी येऊ का उद्या, असं काही नव्हतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आमचं कॉन्व्हर्सेशन सांगेन. जेव्हा मी त्या बैठकीत बोललो की मी पक्षाला गरज असेल तर मी उभा राहायला तयार आहे. त्याच्यानंतर ज्या बातम्या चालू झाल्यानंतर हिने मला घरी येऊन विचारलं. मी घरी आल्यावर म्हटलं ते बातम्या चालूच होत्या. तिने मला विचारलं काय तू उभा राहतोय? तर मी बोललो मला माहित नाही. पक्षाला गरज असेल तर मी डेफिनेटली उभा राहीन. आणि मी एवढंच बोललो आणि एवढंच आमचं कॉन्व्हर्सेशन झालं. मग भांडूपमधनं आलं, वरळीमधनं आलं, नाशिकमधनं आलं. दर गोष्टीला ती मला विचारते, तू भांडूपमधनं उभा राहतोय? तू वरळीमधनं उभा राहतोय? मी बोललो अरे मिताली मला माहित नाहीये. मी हे स्पेसिफाय नाही केलं मी कुठनं उभा राहतोय. हे जस्ट बातम्या आहेत. मी सांगेन तर पहिलं तुलाच सांगेन. हो, मी जे ऑफेंड होत होते की जर येते न्यूज मध्ये आणि हा मला नाही सांगत आहे. आम्ही सगळं एकमेकांना इमिडिएटली सांगतो. मी बोललो ह्या बातम्या आहेत, मला पण माहित नाहीये. आणि जेव्हा मग आलं की माहीम फायनली की माहीम मधनं उभं राहू शकतो वगैरे, तेव्हा तर अमित तू माहीम मधनं उभं राहतो मला सांगितलं. मी बोललो अरे मिताली परत बातम्या आहेत. जेव्हा राहील लिस्ट मध्ये जेव्हा मला बाबा सांगेल तर मी तो डेफिनेटली सांगेन. पण शेवटी लिस्ट मधनंच आम्हाला दोघांना कळलं.